गाईज वेलकम टुडे गुड मॉर्निंग गाईज. कसं काय तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता चालू आहे जिमला भावांनो, कारण की आता करेक्ट वाजले 7:45. कारण की लेट झाला कारण की माझ्या काल मित्राच्या बर्थडेला येईल तो, त्यानिमित्ताने मला शूट करायला लागला भावांनो. आता चला जाऊया आपण जिमला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा वर्कआउट आहे चेस्ट. आज मी मारणार आहे चेस्ट वर्कआउट. चला काय सुरू करूया चेस्ट वर्कआउटला. 1 2 3. आजचा वर्कआउट सेट कंप्लीट केला. आज तुझा चेस्ट डे ना, आजचा चेस्ट डे वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. ये तो कोई मेरे फ्रेंड है. जिम वगैरे झाले ना, नाश्ता वगैरे सर्व झालेलं आहे गाईच ना. आता आलो घरी, एंट्री मारली ना. आजचा तापमान कमी आहे, नाही ऊन पण कमी आहे. त्यानिमित्ताने भावानं हे दोन जिकरी मित्र आहे, एकमेकांना सोडवू शकतात. तर मी चाललो डाएट करायला, एकदम पौष्टिक डाएट. मला दाखवतो कुठला काय आमलेट करणार, एकदम पौष्टिक डाएट. आमलेट, एक आमलेट खाऊ. चला आपण तुम्हाला दाखवतो कसं बनवतं आमलेट. गाईच आज करणार मी अंडा रेसिपी. 2 अंडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर, मिरची आणि मसाला, मीठ. चला काय सुरू करूया आपल्या रेसिपीला. त्याच्या अगोदर आपण देऊ अंडा फोडून घ्यायचा पहिले. असं दोन अंडी घ्यायची, त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची नॉर्मल. 2-3 मिरच्या, थोडं एवढं मीठ टाकायचं जेणेकरून थोडं जास्त जमा मीठ पाहिजे तसं टाकू शकता. थोडी हळद पण घ्यायची, कारण की हळद खूप पौष्टिक असते भावानं. अंडा रेसिपी आंब्यामध्ये घेतला मी मसाला, ओपन मसाला, डेसिडचा मसाला, किंग मेकर, ग्रुपचे अध्यक्ष. असं गोल करून घ्यावा ना, जेणेकरून पूर्णपणे तुम्हाला खायला भेटेल. अजून एक अंडा आहे. गरम होईपर्यंत पूर्णपणे ठेवायचं. दिशा घेतली मी.
lights went down. When you feel lost in your shadow, don't feel माझ्या एक्सेसपरीची वॉश करायला, कारण की खूप धुळीने मागले, खूप घाण झाले, त्याने मी त्याने मला स्वच्छ करायला लागेल. ही जिम्मेदारी माझी घ्यायला लागेल, कारण की तिथं एक आपली सहारा आहे. ॲक्सेसपरी आपल्या प्रत्येक ठिकाणी नेते, प्रत्येक भागाने नेते. मग चला जाऊया तिच्या पण या करायला, आंघोळ घालायला. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. Send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तुम्ही बघू शकता गाडी कशी चमकते माझी, एकदम धुतली बितलेली आहे, एकदम वॉश केल्याबद्दल कशी सुंदर दिसते बघा आपली ॲक्सेस परी. एकदम असं वाटतं न्यू लुक केला, आता नवीन घेतले असं वाटतं. एकदम ठणठणी दिला, स्वच्छ केले एकदम. गाडीला पण स्वच्छ लावायचं जेणेकरून आपली गाडी खराब नाही होत. चमकते एकदम झक्कास. शेवटी कोणाची गाडी, ब्लॉगर किंग. आता भावनो रेडी बिडी झालो आहे ना. आजची टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स पॅन्ट. तर काही मिनिटासाठी मी जाणार आहे वरच्या रूममध्ये मेडिटेशन करायला, जेणेकरून माइंड सर्व आपल्या
सर्व इच्छा शांत राहते. त्यानिमित्ताने मला करावं लागेल मेडिटेशन. चला जाऊया आपल्या स्टुडिओमध्ये. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शांती. कमेंट करून सांगा माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये काय आहे. 1 2 3 पैसे. हा 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 हा. उलू बनाया बडा मजा. आता मी त्याला कोथिंबीर आणला. कशात मला उलू केला. कडक आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही याच्याने पाहू शकता ऊन किती कडक आहे. दुकानामध्ये चाललो रे, दुकानामध्ये कोथिंबीर घ्यायला. कोथिंबीर मिरची रे, ही टमाटी टमाटा. आता कोथिंबीर घेतलेली आहे. चलता हूँ. कोथिंबीर ह्या एक दुकानात चाललो होतो. दुकानामधून कोथिंबीर घेतली आणि 10 रुपये संपले. मॅजिक. आता मी चाललो जेवायला. आणि आजचा आमचा लंच खूप चांगलं टेस्टी लंच आहे. तुम्हाला नक्कीच सांगतो. आजचा आम्ही केलं मस्त की चिकन लेग पीस आणि राईस आणि मँगो शेक. चला काय तुम्हाला दाखवतो आता रेसिपी. मी पाहू शकता आजचं जेवण कसं केलं आहे. मला टेस्ट करून दाखवतो. समजते का आपण. आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं व्यवस्थितपणे. आणि आता थोडा आराम करतो. मग 4 वाजता मी तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवणार आहे भावांना. गरमी खूप आहे पण असते का बाहेर जात नाही. तुम्हाला तापमान दाखवतो. भावांना जाम गरमी आहे. तर भाऊनं आम्ही मागवले होते मामाकडून आंबे. कारण की मी मामानं बोललं मामा तुमच्या झाडाखाली आंबे आहेत तर मागव दिले. मामाने ते आंबे आणून मग आईने आणले. ते हे आहे भरेगावामधले सर्वात बेस्ट आंबे. गावाकडचे आंबे खूप चांगले आणि टेस्टी पण आहे. खूप खायला पण मजा येते. हे आंबे खाण्यासाठी मी तर गावाला नेहमीप्रमाणे जातो. या आंब्यांची चव जातच नाही. किती पण खा पण मन नाही भरत. हा आंबा एवढा भारी आहे ना, गोड आहे एकदम गोड की असं वाटतं मधामध्ये बनवलेला आंबा आहे. तुम्ही किती पण खाना भावून असं म्हणत नाही तुमचं खात 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 बसतो. मी जेव्हा लहानपणी जायचो ना गावाकडं मामाकडे तर तिथंच खात बसतो पण मन नाही भरायचं. हा आंबा काय नॅचरल आंबा एकदम गावठी आंबा आहे. एकदम प्युअर गावठी भाऊ आंब्याची चव म्हणजे असं वाटतं आपण मध पिल्लं आहे. मधाचा का आंबा आहे हा भावांनो. नक्की तुम्ही पण खात. मला एका दिवशी मी नेहमी माझ्यासोबत नक्की विजिट करा भावांनो. Pulling up black windows when she go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm doing. कारण की थोडी झोप घेतली होती. कारण की माझ्या पायाचे थोडे फोडे वाढले. त्यांच्या निमित्ताने मला चालता आलं नाही. आता गोळ्या बिल्या खाल्ल्या, मेडिसिन घेतले. आता बरा वाटतो. आता चाललो बाहेर थोडा वेळ फ्रेश बीश होऊन मग 7 वाजता येईल मी. आता आलं मी शुभम मोबाईल शॉपचे इथे. शुभम भाई बीच का रिजल्ट डाला ना. शिवम मोबाइल स्टूडियो में आपका स्वागत है. अभी शिवम मोबाइल वहाँ से यहाँ शिफ्ट हो गया है. जिसको जो चाहिए छत्रपति शिवाजी महाराज चौक पे सामने और टीएमटी बस स्टैंड के सामने. आला का रिचार्ज. भारी तर भाऊ मी आलो होतो. त्याला काहीतरी काम होतं त्यानिमित्ताने निघलो. सीधा घेतली मारली ना आलो छत्रपती चौकाच्या समोरच
इकडं तर एवढे ट्रॉफिक लागली ज्यूस सेंटर 12 महिने ट्रॉफिक असतं भाऊ काय नाही काय विनाकारण राही. इथं कुठला तरी पोस्टर लावला होता बाईंनी तर काय माहीत कसला पिक्चरचा पोस्टर लावला होता. मग आलो एका या साईडला तर इकडं बघतो तिथं जाम ट्रॉफिक भावानं जायला रस्ता नव्हता. मग मारला शॉर्टकट झाला आमची कामं आलो आम्ही घरी बाई. रेडी बिडी झालो आणि मस्त एक नवीन गाणं म्हणलं आहे ना 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 तर मला नक्की कमेंट करून सांगा हा कुठली म्युझिक आहे. जेणेकरून मला कमेंट करून सांगली त्याला मी 100 रुपये दे. सारंग ब्लॉगर के आगे कोई बोल सकता है क्या? हैशटैग कौन सारंग ब्लॉगर. डॉन म्हणतात डॉन मोठमोठे केले गार गंमत मध्ये चल एडेशाने वागते चल एकच भाई आमचं सारंग भाई. हैशटॅग ओनली किंग कौन सारंग ब्लॉगर. यूट्यूब का किंग कौन? सारंग भोई. इंस्टा का किंग कौन? सारंग भोई. हे मैं हूँ डॉन दिल ही जानो दीदी मुझे पहचानो दीदी कहाँ से आया मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन. डॉन म्हणते डॉन. अरे भावा अरे आपण डॉन अजून नाव झालं अजून श्रावण. हॅलो सारंग भोई. हाँ बोलो कौन है भिवंडी का नाम? सारंग भोई. अभी कॉल करता हूँ. हेलो हम हैं इंस्पेक्टर चलो बांडे झूठ बोलोगे बड़ेगे डंडे. हाँ 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 हाँ. हेलो गुड आफ्टरनून मिस्टर भोईर सारंग भिवंडी 1 नंबर ब्लॉगर. हाँ ब्लॉगर है. हाँ मैं ब्लॉगर हूँ सर. आपके व्यूज़ कितने हैं? अभी तो मेरे जैसे आज वीडियो डाली तो मेरे 1000 व्यूज़ आ गए. अच्छा अब तो बहुत फेमस हो. हाँ मैं बचपन से फेमस होके आ रहा हूँ. लोग मेरे को बोलते हैं अब तो कुछ अलग है. हाँ मैं अलग हूँ. किसी का कितने आदमी थे सर मेरे फैन भिवंडी में थे. कितने आदमी थे सारंग ब्लॉगर सर. मैं जैसे बाहर निकलता हूँ ना मेरे सब लोग मुझे पहचान दिया. अरे तू तो ब्लॉगर है. हाँ मी ब्लॉगर हूँ. अरे तू तो ब्लॉगर आहे ना. मी ब्लॉगर आहे. सब भावांनो गेला तरी चाला रुदबा साठा गेले तरी चालली नाव आपलाच पाहिजे. हॅशटॅग सारंग बाय. दिल ही डॉन म्हणतात डॉन आपला शिवाय हायच कोण. नवीन सॉंग आलंय. हे हे बचपनपासून होतो रे मी आजकाल मला काला घाबरत नाही. लोक गेली बोलते कोण आलाय आमचा सारंग ब्लॉगर आलाय रे. अरे भिवंडीचा ब्लॉगर आलाय रे. लोक बोलतात मला भाव भाव भाव. अरे तूच आमचा किंग 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 मेकर 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 मेकर. अरे लोक मला सलाम करतात रे. अरे आजकाल तुम्ही नसले आले तरी मला काय नको होऊ शकत रे. मी हाय भिवंडीचा ब्लॉगर रे. तुमच्यासाठी येथील 36 20 मला कोणाची गरज नाही. हट ठीक
आणि चालताय माझं काही खोबडे गरम होते रे. मी लोकांना सांगतो रे बाबा इज्जतीने वागा रे. जसे आपण एंट्री मारतो लोक मला सलाम करतात रे. अरे लोक शिवाय मला कोणाची गरज नाही. हाय मी एकुलता एक रे लाडका रे. मला कशाची गरज नाही. मी स्वतःच्या दमावर जगतो रे. कोण मला किती पण बोललं तरी चाललं रे. एक दिवशी तुमची पण दाखवून राहिलंय. जे मला लोक बोलतील तू काय होऊ शकत नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी झुकतील माझ्या खाली. झुकतील छोटे बोलतात ना डिस्का. ब्लॉग कोणाला आवडला असतो तर नक्की लाईक करा. चला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. गाईज बाय.